तर हाय हॅलो नमस्ते सगळ्यांना. तर गणपती बाप्पा काल आले आहेत आणि आजचा दिवस आहे सेकंड. तर मी निघाले गावाकडे आणि गौरायांच्या आगमनाची तयारी करायची. त्यासाठी आम्ही लवकर निघालो. मी आणि जिजाचे बाबा आम्हाला सोडणार आहेत स्टेशनला आणि आम्ही तिथून जाणार आहेत दोघीच. तर त्याच्या आधी चिंतामणी गणपती बाप्पांचं दर्शन घ्यावं म्हटलं. थेऊरवरनं जायचं होतं आम्हाला, थेऊरच्या रूटने. तर सकाळ सकाळ मस्त असं 7:30च्या दरम्यान गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी गेलो. काहीच गर्दी नव्हती, खूप छान अगदी फ्रेश वातावरण होतं. अरे पहा, तुम्हाला पुढे गेल्यावर दिसेल की काहीच गर्दी नाही आहे. आणि आमचं दर्शन कसं झालं हे पण बघा आणि आमच्यासोबत त्या दर्शनाचा आनंदही घ्या. तर पहा, काहीच गर्दी नाही. सुट्टीच्या दिवशी जर आलो आपण संडेला वगैरे तर इतकी गर्दी असते, बापरे, काही विचारू नका. किती जरी जवळ राहत असले तरी सुद्धा दर्शनाला थांबण्यासाठी नको लाईनीत थांबायला नको वाटतं माहिती का, इतकी गर्दी असते. तर हे काय थोडेसेच लोक होते. तर इथं बघा, आपण गाभाऱ्यात देखील व्हिडिओ घ्यायला आला आपला, हे आपलं खूप मोठं नशीब नाही का. तर सहसा देवांच्या इथे गाभाऱ्यामध्ये अजिबात मोबाईल अलाउड नसतं. तर आम्ही आरतीच्या टायमाला सुद्धा घेता नेहमी येऊन ओळखीचे झाले जिजाचे सगळे ठिकाणं. त्याच्यामुळे कोणताही मिस नाही करत. आम्ही जरी पुढे गेलो तरी मागे येऊन महादेवाचे आणि नंदीचं दर्शन घेतलंच. दर्शन घेऊन पटकन स्टेशनवर जात असल्यामुळं जरा काही गडबडच होती. तर हे पहा, तरी सुद्धा खूप छान दर्शन झालं, निवांत असं छान दर्शन झालं. खूप छान वाटलं. पहिल्यांदाच एवढी कमी गर्दी सकाळी सकाळी पाहायला भेटली. आणि गणपती बाप्पा विराजमान झाल्यापासूनचा दुसरा दिवस होता आणि छान अशी आरती देखील झाली. अगदी मस्त वाटलं, खूप 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 छान वाटलं. तुम्ही देखील कधीतरी अशी आरती घेऊन बघा, खूप छान वाटतं. जर आलो आता स्टेशनला, लोणी स्टेशनमध्ये, तिथून आम्हाला ट्रेनने जायचं होतं. तर जिजाचे बाबा आले होते आम्हाला सोडून आम्हाला माघारी जाणार होते ते. मग आहे पहा, थोड्या वेळानं वाट बघितल्यानंतर 10-15 मिनिटांनी तर गाडी लगेच आली आणि आम्ही निघालो गावाकडे गौरी गणपतीची तयारी करण्यासाठी. सगळ्यांचाच आवडीचा सण असतो गौरी गणपती. डेकोरेशन करायला भेटतं वगैरे, बऱ्याच गोष्टी, फराळीचं वगैरे बनवायचं, खूप एक्साइटमेंट असते. तर हे पहा, आता तिथून मध्ये काही मी घेतलं नाही शूट. आता हे उजनीचं पाणी, बॅकवॉटर जे आहे ते इतकं पाणी आहे, बापरे, पाहिल्यानंतर असं खूप म्हणजे खूप पाणी फुल आहे. उजनी धरण अगदी फुल आहे असं म्हणायला हरकत नाही. भरपूर शेती वगैरे पण अशी हिरवीगार आणि मस्त अशी. नंतर मामा आले होते आम्हाला कसं चिखलाचं आलो घरी. तर पहा, आल्याला मस्त असं गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि थेऊरवरनं आणलेलं आपण जास्वंदाची फुलं आणि हराळी मस्त अशी गणपती बाप्पांना अर्पण केली. तसं गावाकडे फुलांच्या आणि हराळीची आघाड्याची काही कमी नसते. मग काय, आल्या लागलो तयारीला गणपती बाप्पांच्या फराळीच्या, गौरी गणपतीच्या फराळीच्या. तर पहा, अनारशा आत्या करतच होत्या. त्याच्यानंतर केले करंजा आणि शंकरपाळ्या. पहिल्या दिवशी हे 3 पदार्थ तर कंप्लीट झाले. हे पहा, चाललंय आमचं फराळीचं बनवायला. असे खास गौरी गणपतीसाठी आपल्याला कलरफुल काहीतरी नवीन बनवायला आवडतं, सगळ्यालाच आवडतं आणि छानही दिसतं दिसायला डेकोरेशन. All I want
तयार झालेत आमच्या. आणि करंजीचं जे काही पिठाने बाकूर राहिला होता त्याच्याने 21 मोदक केले गणपती बाप्पांना. आणि ह्या पहा 2 कलरच्या करंजा. आणि इकडे अनारसे बनवलेले आहेत, मस्त असे अनारसे पण रेडी आहेत. आता असे 3 पदार्थ आपले रेडी झाले आहेत. आणि मामांनी बाजारातून स्वीट कॉर्न आणलं होतं, त्याचे मस्त असे भजी करून दिली आहेत त्यांना मामांना. गरम गरम अशी भजी, पाऊस पडत होता बाहेर. आणि हे पहा संध्याकाळची आरती. गणपती बाप्पांना मोदकाचा प्रसाद दाखवला आणि आरती करून घेतली. तर असा होता आजचा दिवस आणि आजचा ब्लॉग. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपलं सबस्क्राईब करा. बाय बाय.